आम्ही सारे खवय्ये. आणि आता मस्त हेल्दी आम्ही पॅटीस बनवतोय. तर सोयाबीन मकाई पॅटीस. ठीक आहे, मग मला सगळं साहित्य सांगा काय काय घेता येते. हे सोयाबीन चंक्स उकडून स्मॅश केले 1 वाटी, मटार कच्चा आहे 1 वाटी स्मॅश केलेलं, गाजर किसलेलं आहे कच्चं 1 वाटी, बटाटा उकडून स्मॅश केला 1 वाटी, मका कच्चाच आहे 1 वाटी स्मॅश केला आहे. हे रवा आहे शालो फ्रायसाठी. हे मिरची पावडर 1 चमचा, हळद 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, चाट मसाला 1 चमचा, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे 1 चमचा आणि मीठ. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं आणि मस्त सगळं हेल्दी साहित्य आहे. तर आधी हे मला सांगा, सोयाबीनचे आपले साधे चंक्स आहेत. हा चंक्स आहे ते तुम्ही भिजवलेत? भिजवून स्मॅश केले. तो दॅट्स इट. शिजवून वगैरे नाही? नाही, गरम पाण्यात भिजवून ठेवले 15-20 मिनिटं आणि मग स्मॅश केले. पाणी निथळलं? नाही, पाणी पण नाही निथळलं, म्हणजे तसंच केलं तरी चालतं, तसं काही नाहीये त्याच्यात पाणी. एक पण कोमट पाण्यामध्ये तुम्हाला ते भिजवायला लागतं 1-15 मिनिटं. हो हो. आधी हे हा आधी ते कुस्करलेल्या पोळीसारखं दिसतं ते दिसायला ना. पण सगळ्यात जास्ती प्रोटीन्स आपल्याला सोयाबीन मध्ये मिळतात. हे मका मला वाटतं तुमच्या मुलाला बेस्ट आहे हे ना. खेळाची वगैरे आवड आहे त्याला? भरपूर. तो फुटबॉलचा हे गोल्ड मेडलिस्ट आहे. काय म्हणता? ग्रेट. फुटबॉल आता सध्या एवढा इन अंडर 14 मध्ये त्याला मिळालेला आहे फुटबॉल झोनल मध्ये. ग्रेट, दॅट्स ग्रेट. म्हणजे अभ्यासाबरोबरच खेळाची पण आवड त्यांनी मस्त जोपासली. पण मग मला वाटतं आता उकडलेला बटाटा मॅश केलेला आपण खरंच माझ्या मुलाला आणि तुमच्या मुलाला भेटवायला पाहिजे, कारण तोही टिपिकल फुटबॉल फ्रीक आहे. आणि सीईटी मग एकत्र देत आहेतच दोघं. गाजर, किसलेलं गाजर, मटार क्रश केलेला, उकडलेला बटाटा, आणि अजून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आवडीचं काही घालू शकता, मिक्स करू शकता. पण हे इनफ आहे. हा, आता हे मसाले तुम्ही कालवता का? मी घालते. आता ह्याच्यातला आधी काय देऊ तुम्हाला मी? आधी तिखट मिरची पावडर आहे, साधी मिरची पावडर. हा साधी मिरची पावडर. एवढी लागेल ना? हा एवढी नाही लागेल. हा लागेल. खमंग नाही झाले तर काय मजा ना. हा थोडी. तिखट आवडतं त्यांना? हो आवडतं. हळद अर्धा चमचा. आता आलं लसणाची पेस्ट, आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट. मिरची नाहीये ना? नाही मिरची नाही, हिरवी मिरची नाही. नाही, आलं लसूण कोथिंबीर ही चालेल मग एवढी घातली तरी ना. ह्याची छान मस्त टेस्ट आहे. आता गरम मसाला टाका. हा गरम मसाला आहे. हा तो एवढा? हा चालेल. चाट मसाला लागेल एवढा? हा लागेल. छान चव येईल चाट मसाल्याने, मस्त चव येईल त्याला. आणि मीठ एवढं लागेल ना? हा थोडं अजून. मला वाटतं रवा तुम्ही ह्याच्यात घालताय शालो फ्राय साठी रव्याला लावून शालो फ्राय करायची. बस. आता काय राहिलंय आपलं? नाही, सगळं घातलं. हो. आता चांगलं मिक्स करायचं चांगलं आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून रव्याला लावून गोल. शेप काय येतोय? गोल आपण? गोल शेप. रेग्युलर? हो रेग्युलर. खूपच हेल्दी आणि पोटभरीचं. अजून तुम्हाला जर त्याचं बर्गर वगैरे करायचं असेल तर फक्त बटाट्याची वगैरे टिक्की करायच्या ऐवजी तुम्ही जर हा ऑप्शन वापरलात, याच्या जर तुम्ही कटलेट्स केलेत, पॅटीस केलेत, तर मला वाटतं ते जास्ती हेल्दी होईल. कारण नुसतं बटाटा आणि ह्याचं करून देण्यापेक्षा ह्याच्यात आपण पालक ऍड करू शकतो, कांद्याची पात ऍड करू शकतो. ते आपल्यावर आहे काय घालायचं ते. ठीक आहे. तर हे सगळं मिक्स करून घ्या. आणि सँडविच करायचं असेल तर ब्राऊन ब्रेड घेऊन, हल्ली 7 ग्रेन ब्रेड पण मिळतो, तो घेऊन त्याच्यामध्ये समजा एखादा सलाड लिव्स लावलात, सलाड लिव्स नसताना जर पालक जरी ठेवलात ना तरी छान लागतो तो. थोडंसं हवं तर मेयोनीज वगैरे लावायचं आणि हे कटलेट पॅटीस जे काय आहे ते ठेवायचं. आता आपण ह्याचे गोळे करूया आणि रव्यात बुडवून शालो फ्राय करायचे. ओके ठीक आहे. मग असे करून घेतो आम्ही, म्हणजे मग शालो फ्रायची तयारी करते.
पॅटीस आलेले आहेत कपचे, रेडी झालेत, गोल केलेले आहेत साधे आपले नेहमीसारखे. आणि आता रव्यात घोळवून शॅलो फ्राय. आणि मग खाताना ते कशाही बरोबर? हा, सॉस बरोबर, कशा चटणी बरोबर. वेळ असला तर चटणी करायची, नसेल वेळ तर, कारण ह्याच्यामध्ये आम्ही एवढी मेहनत केलेली आहे, तर वेळ नसेल तर मग ते सॉस बरोबर द्यायचे. तर असे आम्ही छान कुरकुरीत करून घेतो. शॅलो फ्राय करतोय त्यामुळे पोटभर खाणार. तर पटकन तुम्हाला साहित्यकृती घ्यायला हरकत नाही गोल्डन ब्राऊन करेपर्यंत. सोयाबीन मकई पॅटीस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवून मॅश केलेले सोयाबीन, मटारची भरड, गाजर, कुस्करलेला बटाटा, ब्लँच केलेल्या मक्याच्या दाण्यांची भरड, रवा, मिरची पावडर, हळद, गरम मसाला, चाट मसाला, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये वाफवून मॅश केलेले सोयाबीनचे चंक्स, ब्लँच केलेल्या मक्याच्या दाण्यांची भरड, मटारची भरड, उकडलेला बटाटा, गाजराचा किस, लाल तिखट, हळद, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ घालून ते मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे पॅटीस करून ते रव्यामध्ये घोळवावेत आणि शॅलो फ्राय करून घ्यावेत. आम्ही